Hello students, learn tense topic in short. थोडक्यात टेन्स आयडेंटिफाय टेन्स इन शॉर्ट. थोडक्यात टेन्स टाइप ओळखणे कसं और कन्वर्टिंग वन टाइप इनटू अनदर एका टेन्स मध्ये करणं यासाठी मी तुम्हाला थोडक्यात टेन्स कुठली रचना सूत्र न पाठ करता थोडक्यात काळ कसे लक्षात ठेवावेत हे या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे. वॉच द व्हिडिओ टिल द एंड. व्हिडिओ एंड पर्यंत पहा. and don't forget to subscribe my YouTube channel and like and share. Students, first of all, speak about three simple tenses: simple present, simple past and simple future. If there is no helping verb, main verb is in present form. जर मेन वर्ब प्रेझेंट फॉर्म मध्ये असेल, अफर्मेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी सेंटेन्स असेल आणि मेन वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, V1 असेल, that type is simple present tense. सिंपल प्रेझेंट. समजा सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे, होकारार्थी आहे, मेन वर्ब V2 पास्ट फॉर्म मध्ये आहे, दॅट टाइप इज सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट. Then, what about simple future tense? Subject सुरुवातीला असलेला आहे, shall or will. shall will सेंटेन्स मध्ये असेल तर that type is simple future tense. Simple future tense. I write a letter, I wrote a letter, I shall write a letter. I write a letter, simple present. I wrote a letter, simple past. I shall write a letter, simple future. Simple present, simple past, simple future. Then move on, continuous group. Number 4. If there is am, is, are plus verb ing form. am is or verb ing समजा सेंटेन्स मध्ये असेल, am or is or are and मेन वर्बला ing सफिक्स समजा असेल, तो टेन्स असतो प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स और प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. आपण याला दुसरे नाव देऊ शकतो, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स और प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स. नंबर 5.
इन अ सेंटेन्स वॉज ऑब्लिक वेर प्लस वर्ब ING, समजा त्या ठिकाणी वर्बला ING प्रत्यय असेल, दॅट टाइप इज पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स. वॉज वेअर प्लस वर्ब ING असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स. अँड नंबर 6 shall be or will be, समजा सेंटेन्स मध्ये असेल आणि प्लस पुढं मेन व्हर्बला ING सफिक्स असेल, ING प्रत्यय असेल, दॅट टाइप इज फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. So students, am is are was were ING, shall be will be ING. am is are ING असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस, was were ING असेल तर पास्ट कंटिन्युअस, and shall be will be ING असेल तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. Now move on perfect tense. Number 7. समजा सेंटेन्स मध्ये have or has आणि प्लस V3 वर्ब पास्ट पार्टिसिपल, वर्बचं थर्ड फॉर्म समजा असेल, दॅट टाइप इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. Have has plus V3. I have written a story. He has gone to school. These sentences are in present perfect tense. Had plus V3. Had नंतर मेन वर्ब पास्ट पार्टिसिपल मध्ये असेल, दॅट टाइप इज पास्ट परफेक्ट टेन्स. Past perfect. Number 9, shall have or will have, समजा सेंटेन्स मध्ये असेल आणि मेन वर्ब थर्ड फॉर्म मध्ये असेल, रिटर्न, गॉन, ब्रोकन, पास्ट पार्टिसिपल असेल, दॅट टाइप इज फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स. So this is about the present perfect, past perfect and future perfect. Have has V3, had V3, shall have, will have V3. V3 is common. Now move on next group, perfect continuous, चालू पूर्ण काळ. शेवटचा ग्रुप आपण पाहूया. have been or has been and verb ING, मेन वर्बला ING प्रत्यय असेल, that type is present perfect continuous tense. Then number 11, had been. जर सेंटेन्स मध्ये had been असेल आणि पुढं वर्ब ING फॉर्म असेल, मेन वर्बला ING प्रत्यय असेल,
That type is past perfect continuous tense. And number 12, shall have been or will have been plus verb ing असेल मेन व्हर्बला ing समजा त्या ठिकाणी प्रत्यय असेल तर that type is future perfect continuous tense. Shall have been or will have been verb ing असेल, that type is future perfect continuous tense. So in this way students, in short आपण टेन्स परत एकदा पाहूया. वर्ब 1 ing असेल सिंपल प्रेझेंट, वर्ब 2 सिंपल फ्युचर टेन्स. I go to school, to school, simple present, simple past, future. Am is are ing. Sub I am writing a letter, present continuous tense. Was were ing. I was writing a letter, past continuous tense. And I shall be writing a letter, future continuous tense. Perfect present perfect tense. I have written a letter. Have has V3 असेल present perfect tense. I had written a letter, past perfect tense. I shall have written a letter, future perfect tense. Then I have been writing a letter, present perfect continuous tense. I had been writing a letter, past perfect continuous tense. I shall have been writing a letter, future perfect continuous tense. So in short, you should keep the things in mind, how to identify the type of tense and converting one type into another. टेन्स थोडक्यात कसे ओळखावे आणि एका टेन्सचं कन्व्हर्शन दुसऱ्या टेन्समध्ये कसं करावं त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सो स्टुडंट्स, फ्रेंड्स, don't forget to subscribe my YouTube channel, like and share with maximum students. Thank you so much.